नाही तर बघा आम्ही काय करणार आहे आता कायदा हातात घेऊन सगळं ते बंद करणार आहे. काय फार मोठी मस्ती आहे माणसाला. कामगारांची जीवाची काळजी ह्या मुखाला काय संबंध याचा? कुणी अधिकार दिला? मला सांगा, एखाद्याला साप चावला, विंचू चावला, काय चावलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? वर डोंगरात एकदा तो म्हणतो 8 तास ड्युटी करा. 8 तास ड्युटीला माणूस वर डोंगरात गेला तर तो खाली कधी येणार? तो रात्री 2 वाजता ड्युटी संपल्यावर खाली येणार आहे का? मग ह्या कामगारांची, आणि एकतर ही ग्रामीण भागातले खेडेपाड्यातील कामगार आहेत, अतिशय गरीब कुटुंबातले कामगार आहेत. त्यांना त्या कामाची नितांत गरज आहे. 10-12 हजार जो बी पगार आहे त्या पगाराची त्याला गरज आहे. या लोकांना कुठेही सुरक्षा रक्षक कामगारांची आर्थिक पिळवणूक करून त्यांना जाणीवपूर्वक वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या संबंधित सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोप्रायटर यांच्यावर तात्काळ कामगार ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून कारवाई करावी या संदर्भातील निवेदन आज संबंधित विभागाला म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांना देण्यात आले. चौणेश्वर तालुका कोरेगाव येथे पवनचक्की प्रकल्पाच्या संबंधित दोन्ही कंपनींची एजन्सी असून सुरक्षा व मेंटेनन्स साईट ही चालू असून या दोन्ही कंपनीकडे जून 2017 पासून एकूण 27 कामगार सुरक्षा रक्षकमध्ये काम करत आहेत. पण कामगार कायद्यान्वये त्यांना वेतन दिले जात नाही. तसेच रितसर कामापेक्षा जास्त काम करून घेतले जाते. याहीपेक्षा जास्त त्रास सहन करावा लागतो असे म्हणणे रामदास कांबळे यांनी वंचितच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे संबंधित कंपन्यांची चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा व त्यांच्यावर कामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी असे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांना दिले. या संदर्भात जर काही कारवाई झाली नाही तर बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी खामकरवाडी तालुका कोरेगाव येथील सबस्टेशनमधील मशीन बंद करून प्रशासनाला जागे करण्यासाठी आपल्या सहाय्यक कामगार आयुक्त सातारा या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व होणाऱ्या परिणामास व नुकसानीस आपण सर्वस्व जबाबदार राहील असे लेखी निवेदनातून तसेच माध्यमासमोरही कांबळे यांनी सांगितले. आज सातारा येथे कामगार आयुक्त यांना कामगारांच्या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर या ठिकाणी भेटलेलो आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की चौणेश्वर तालुका कोरेगाव या ठिकाणी ज्या पवनचक्कीची साईट चालू आहे, मला वाटतं जवळजवळ 92 मशीन त्या ठिकाणी आहेत आणि त्या प्रत्येक मशीनची जर किंमत जर पाहिलं तर सरासरी 8 ते 9 कोटी ही प्रत्येक मशीनची किंमत आहे. मात्र त्या ठिकाणी तिथं असणारे जे ग्रामीण भागातले जे वर्कर आहेत की जे सिक्युरिटी आहेत, सिक्युरिटी गार्ड्स आहेत, त्या ठिकाणी स्नेहा सिक्युरिटी सर्व्हिसेस या सर्व्हिसेसचे गणेश वायकर यांची पूर्णपणे सिक्युरिटी आहे. आणि खरं तर त्या ठिकाणी 150 ते 180 सिक्युरिटी गार्डची गरज असताना सुद्धा गणेश वायकर यांनी फक्त 27 सिक्युरिटी गार्ड्स त्या ठिकाणी त्या ड्युटीवर ठेवलेले आहेत. मात्र हे 27 सिक्युरिटी गार्ड ठेवत असताना सुद्धा गेले 9 ते 10 वर्ष या सिक्युरिटी गार्ड्सना कामगार कायद्यानुसार कुठलंही वेतन दिलं जात नाही. त्यांना फक्त 12,300 रुपये हे मासिक वेतन दिलं जातं. हे कामगार हे सर्वसामान्य खेडेगावातील आणि गरीब कुटुंबातील आहेत. हे कामगार आपल्या हक्काची पेमेंट स्लिप त्यांना वारंवार मागत आहेत. मात्र जो गणेश वायकर आहे, हा गणेश वायकरने त्यांना आजपर्यंत एकाही सिक्युरिटी गार्ड्सला पेमेंट स्लिप दिलेली नाही. दुसरा विषय असा आहे की हे सिक्युरिटी गार्ड जे आहेत की तो जो भाग आहे की ज्या डोंगर दऱ्यावर ज्या पवनचक्की आहेत त्या ठिकाणी हे गार्ड काम करत असतात. मात्र ह्या गार्ड्सना आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्यांना सुरक्षेची साधनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली नाहीत. तो परिसर जर पाहिला तर अतिशय डोंगर दऱ्याचा, झाडा झुडपांचा असा परिसर आहे. आणि अशा परिसरामध्ये जी जंगली श्वापद आहेत, या श्वापदांपासून या कामगारांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी सुरक्षा ही दिली जात नाही. या कामगारांना त्यांच्या साप्ताहिक त्यांना कुठलीही सुट्टी दिली जात नाही. त्यांना नाहक त्या ठिकाणी राबवून घेतलं जातं आणि काही कामगारांना तर पूर्वसूचना न देता कोणतंही ठोस कारण नसताना सुद्धा त्यांना कामावर काढून टाकलं जातं. आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटायला आलो होतो.
परंतु या ठिकाणी साहेब मिटिंग असल्यामुळं या ठिकाणी दापटे साहेब आणि श्री पवार यांना आम्ही हे आमचं निवेदन दिलेलं आहे आणि येत्या 4 तारखेला जर या कामगार आयुक्तांनी हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे या कॉन्ट्रॅक्टरवर जर कारवाई केली नाही तर येत्या 4 तारखेला आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही ह्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन करणार आहोत आणि याची खबरदारी ही प्रशासनाने घ्यावी आणि इथून पुढे गणेश वायकरची जी झुंडशाही आहे, जी हुकुमशाही आहे, ज्या हुकुमशाही पद्धतीनं ज्या कामगारांचे अन्याय अत्याचार होतात हे अन्याय आणि अत्याचार अजिबात इथून पुढे वंचित बहुजन आघाडी बिलकुल आणि कदापि सहन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वंचित बहुजन आघाडीचं रामदास भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.